हा माझा ऑफिशियली फर्स्ट ब्लॉग असणार आहे. सो हाय गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हा माझा ऑफिशियली फर्स्ट ब्लॉग असणार आहे आणि आता आमचा अचानक प्लॅन ठरला आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरला जायचा. तर म्हटलं की चला व्लॉगिंग स्टार्ट केली तर व्लॉगला चालू करूया. पार्किंगमधून गाडी मी आता बिल्डिंग खाली आणलेली आहे. आता इथे आपल्याला पप्पा आणि आर्यन थोड्या वेळात येतील. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत फिल पंपला, गाडीमध्ये डिझेल फिल करायला. आणि हा तुम्ही इकडे बघू शकता की मुंबई नाशिक हायवे आणि क्रिएटर लोक आपल्या सोबत आहेत. येड्यांची जत्रा. हा आर्यन माझा भाऊ आणि हे माझे वडील. काय बोलणार, मी नवीन चॅनल चालू केलाय तर चांगला आहे. चॅनलची प्रगती होऊ दे, सगळीकडं फेमस होऊ दे चॅनल, यूट्यूब बटन प्राप्त होऊ दे. हो, धन्यवाद. आम्ही तर फेमसच आहोत पहिल्यापासून. आम्ही तुम्हाला धन्यवाद. तर आता आम्ही पोचलेलो आहोत समृद्धी महामार्गच्या इथे. तुम्ही बघू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. तर हा कंटिन्यू नागपूरपर्यंत आहे आणि आपल्याला जायचं आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला. तर मधून जिथून एक्झिट असेल तिथून आपण एक्झिट घेऊन जाणार आहोत. इथून आपण क्रूज सेटही करू शकतो, वाढवू शकतो, कमी करू शकतो गाडीची स्पीड. हे जे काका आहेत टॅक्सीवाले, मुंबईची टॅक्सी आहे, वन साइड पळवतात, वन साइड. आम्ही एक्सपिरियन्स केलेला सगळ्यात मोठा हा टनल होता जो तुम्ही आता बघितलाय. आणि टनल संपल्यानंतर पहिला एक लेफ्ट येतो, तिथूनच आपण खाली इगतपुरी साईडला जातो आणि मग तिकडून नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायला रस्ता आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर गेटच्या जवळ आणि आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. दर्शन वगैरे खूप छान झालं
आणि लाईनीमध्ये आम्हाला असे 3 ते 4 तास गेले, थोडं 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 पुढे जात होती. पण फायनली दर्शन झालं आणि खूप छान वाटलं की मंदिराच्या दरवाजाच्या इथपर्यंत आलो आणि आरती सुरू झाली. सो पूर्ण आरती वगैरे आम्हाला बघायला मिळाली आणि इतका वेळही मंदिरामध्ये आम्ही कधी थांबलो नव्हतो. यायचो, दर्शन घ्यायचो आणि जायचो. पण यावेळी नशीब इतकं चांगलं होतं की आरतीही केली, परत आशीर्वादही घेतले आणि खूप वेळ थांबायला मिळाला आम्हाला. हे शिवलिंगाच्या इथून तीर्थ येतं. सो आपण इकडे आता स्टे करणार आहोत, तर रूम घेतलाय. तर तो रूम मी तुम्हाला दाखवतो. एक छोटासा रूम टूर. हा बेड, इकडे चेअर एक आहे, हा विंडो, इकडे एक टीव्ही दिलाय आणि मेन गोष्ट वॉशरूम. नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. माझ्याकडून काय मिस्टेक्स झाल्या असतील त्या मला तुम्ही सांगा, जेणेकरून मला पुढचा ब्लॉग चांगल्या प्रकारे बनवता येईल. हा माझा फर्स्ट ब्लॉग होता, तर तो कसा वाटला तुम्हाला तेही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.